आजच्या आपल्या चर्चेची सुरुवात एका भव्य दृश्यानं करूया का? हो, नक्कीच. कल्पना करा की रायगडावर जणू आभाळच जमिनीवर उतरलं आहे. बरोबर. देशोदेशीचे राजे महाराजे आहेत, वखारवाले, राजदूत आणि दुसरीकडे लाखो सामान्य रयत. सगळे एकाच ठिकाणी जमले आहेत. सप्तमहाल, बाजारपेठा, मंदिरे, सगळीकडे माणसांची गर्दी उसळलेली आहे. आणि वातावरण कसं? तर मंत्रघोषाने, सनई चौघड्यांच्या सुरांनी आणि तुतार्यांच्या निनादाने अगदी भारलेलं आहे. हो. ही पार्श्वभूमी आहे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची. आज आपण याच सोहळ्याच्या वर्णनातून काही महत्त्वाचे आणि खरं सांगायचं तर आश्चर्यकारक मुद्दे उलगडणार आहोत. आणि ही फक्त एका सोहळ्याची गोष्ट नाहीये. म्हणजे या वर्णनातून आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक भावनांची एक अप्रतिम झलक मिळते. हो. विशेषतः या सोहळ्याच्या शेवटी झालेली एक घोषणा, जी त्या काळाच्या दृष्टीने इतकी क्रांतिकारक होती की तिचा विचारही कोणी केला नसेल. ती घोषणा या सोहळ्याचा केंद्रबिंदू आहे. चला तर मग या सोहळ्याच्या प्रत्येक तपशिलात जरा खोलवर जाऊया आणि त्या घोषणेमागचं महत्त्व समजून घेऊया. नक्कीच. सुरुवातीला या सोहळ्याच्या भव्यतेबद्दलच बोलूया. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की रायगडावर अक्षरशः उत्साहाचं मोहोळ उठलं होतं. हो. राजे, राजपुत्र, महाराण्या, राजदूत यांच्यासोबतच ब्राह्मण, शाहीर, कलावंत आणि सामान्य रयतही लाखोंच्या संख्येने उपस्थित होती. सप्तमहाल, बाजारपेठ इतकंच काय, अगदी शिवसमाधी स्थळ आणि जगदीश्वर मंदिरसुद्धा गर्दीने खचाखच भरलं होतं. हो. आणि यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. गर्दी इतकी प्रचंड होती की खुद्द शंभूराजे आणि येसुराणींना राज्याभिषेकाच्या मुख्य मांडवापर्यंत पोहोचायला थोडा उशीर झाला. अच्छा, म्हणजे गर्दीमुळेच? हो. आता वरवर पाहता ही एक साधी गोष्ट वाटते, पण यातून राजा आणि रयत यांच्यातलं नातं किती घट्ट होतं हे दिसतं. जिव्हाळ्याचं नातं. अगदी. लोक आपल्या राजाराणीच्या केवळ एका दर्शनासाठी किती आतुर झाले होते हे यातून स्पष्ट होतं. तो फक्त एक शासकीय समारंभ नव्हता, तो एक लोकोत्सव होता. मला इथे एक प्रश्न पडतो. आपण म्हणतोय की लाखो लोक रायगडावर जमले होते. रायगड हा एक डोंगरी किल्ला आहे. बरोबर. मग इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या लोकांची व्यवस्था, त्यांची राहण्याची खाण्याची सोय, सुरक्षा, हे सगळं नियोजन कसं केलं असेल याबद्दल आपल्या स्रोतांमध्ये काही माहिती आहे का? कारण ही भव्यता केवळ दिसण्यात नव्हती, ती व्यवस्थापनातही असली पाहिजे, नाही का? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. थेट उल्लेख नसला तरी आपण अंदाज बांधू शकतो. असं आहे की शिवाजी महाराजांच्या काळापासूनच रायगडावर एक सुनियोजित शहर वसलं होतं. हो. मोठी पाण्याची तळी होती, बाजारपेठ, प्रशासकीय इमारती आणि राहण्यासाठी जागा होत्या. या सोहळ्यासाठी तर कित्येक महिने आधीपासून तयारी सुरू झाली असणार. अन्नधान्याची कोठारं भरलेली असणार. आणि सुरक्षा? सुरक्षेसाठी तर मराठा सैन्य होतंच. म्हणजे ही गर्दी यशस्वीपणे सांभाळणं हे सुद्धा स्वराज्याच्या प्रशासकीय क्षमतेचं एक मोठं प्रतीक होतं. खरंय. हे दाखवून देत होतं की स्वराज्य केवळ युद्धातच नाही तर व्यवस्थापनातही तितकंच सक्षम आहे. अगदी. म्हणजे हा सोहळा एक प्रकारे स्वराज्याच्या शक्तीचं आणि स्थिरतेचं प्रदर्शनही होता. बरोबर. आता त्या क्षणाकडे येऊया जिथे शंभूराजे आणि येसुराणी यांचं आगमन होतं. त्यांच्यावर सोन्याची फुले आणि सोनूमोहरांची उधळण होत होती. त्यांचं वर्णन खूप तपशीलवार केलेलं आहे. हो, आणि ते वर्णन खूप बोलकं आहे. शंभूराजांचं वर्णन राजबिंड रूप, राजेशाही स्वरूप असं केलं आहे. आणि दरबारात प्रवेश करताच भालदार चोपदार, म्हणजे महाराजांच्या आगमनाची घोषणा करणारे शाही सेवक. हो, त्यांनी सकल शास्त्र संपन्न क्षत्रिय कुलावतंस अशा बिरुदावली गाऊन ललकारी दिली. या बिरुदावल्या म्हणजे केवळ कौतुकाचे शब्द नव्हते. त्या राजाच्या पात्रतेची आणि अधिकाराची द्वाही फिरवत होत्या. आणि महाराणी येसूबाईंचं वर्णन तर त्याहूनही सुंदर आहे. उंच, सडपातळ, तेजस्वी तोंडावळा, अस्सल घरंदाज सौंदर्याचा बंदाऐवज असे शब्द वापरले आहेत. मला वाटतं हे वर्णन केवळ त्यांच्या शारीरिक सौंदर्यापुरता मर्यादित नाही. अगदी बरोबर. ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन आहे. त्यांनी परिधान केलेला बुंदकेदार भरजरी शालू, अंगभर सोन्याचे दागिने, ज्यात बेळगावी आणि कोल्हापुरी अस्सल साज होता. हो, कमरेला सोन्याचा कमरपट्टा आणि कपाळावरची ती मोठी लाल चंद्रकोर, हे सगळं त्यांच्या राजेपदाचं, त्यांच्या अधिकाराचं प्रतीक होतं. अच्छा. त्यांना साक्षात लक्ष्मीची उपमा दिली आहे.
जी केवळ सौंदर्यासाठी नाही तर राज्याच्या समृद्धीचं आणि मंगलतेचं प्रतीक म्हणून दिली आहे. म्हणजे त्यांचं आगमन हे केवळ एका राणीचं आगमन नव्हतं, तर ते स्वराज्याच्या गृहलक्ष्मीचं आगमन होतं. अगदी. आणि मग येतो तो क्षण जो या सगळ्या सोहळ्याचा केंद्रस्थानी आहे, राज्याभिषेकाचा क्षण. पण त्याआधी एक अत्यंत भावनिक प्रसंग घडतो. हो. 32 मण सोन्याच्या सिंहासनाकडे जाताना शंभूराजे आणि येसूराणींना छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, सईबाई आणि पुतळाबाई यांची आठवण येते. आणि ह्या आठवणीने शंभूराजांच्या डोळ्यात अश्रू येतात. हो. आणि वर्णन असं आहे की त्यांच्या गौरवर्ण चेहऱ्यावर ते अश्रू स्फटिकासारखे चमकत होते. हा क्षण खूप महत्वाचा आहे. म्हणजे एका बाजूला राजसत्तेचा सर्वोच्च क्षण आहे, आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान मिळतोय, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पूर्वजांच्या आठवणीने आलेली व्याकुळता आहे. बरोबर. यातून शंभूराजांची एक वेगळीच भावनिक आणि संवेदनशील बाजू समोर येते. ही गोष्ट मला खूपच अनपेक्षित वाटते. म्हणजे आपण राजांना नेहमी एका कणखर, कठोर भूमिकेत बघतो. सिंहासनावर बसताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी काय सांगून जातं? हे सांगून जातं की ते केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते, तर एक संवेदनशील माणूस होते. ते अश्रू केवळ दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते, जबाबदारीची जाणीव होती. अच्छा. ज्यांनी हे स्वराज्य उभं केलं त्यांचं स्मरण करूनच ते सिंहासनावर बसत होते. ते सिंहासनाला केवळ अधिकार मानत नव्हते, तर ती एक पवित्र जबाबदारी, एक वारसा मानत होते. ते अश्रू त्या वारसाच्या वजनाचे होते. खरंय. मग मुख्य विधी सुरू होतो. मंत्र, घोष आणि मंगलवाद्यांच्या निनादात शंभूराजे सिंहासनावर विराजमान होतात. हो. तोफांचा गडगडाट होतो, नगारे वाजतात, पुन्हा एकदा सुवर्ण फुलांची उधळण होते. आणि तोच क्षण महाराणी येसूराणींच्या डोळ्यातही आनंदाश्रू आणतो. आणि या सोहळ्यात केवळ राजेशाही थार्प नव्हता, तर धार्मिक आणि सामाजिक परंपरांनाही तितकंच महत्त्व दिलं गेलं होतं. हो. मंत्रपठन, दानविधी आणि अगदी गोमातेची पाद्यपूजा सुद्धा करण्यात आली. यातून दिसून येतं की राज्यकारभार हा परंपरा आणि श्रद्धा यांच्याशी घट्ट जोडलेला होता. दरबार आणि रयत दोघेही या सोहळ्याने आनंदित झाले होते. हो. स्रोतांमध्ये एक सुंदर शब्दप्रयोग आहे. रयतेला आनंदाची झिंग आली होती. आनंदाची झिंग, किती समर्पक शब्द आहे हा. तो केवळ आनंद नाही, तर एक प्रकारचा उन्माद आहे. अगदी. एक उत्कट भावना आहे जी त्यावेळेसचा जल्लोष, तो उत्साह आणि समाधान अचूकपणे दाखवते. सगळीकडे जय जयकार घुमत होता. भट, भिक्षुक आणि ब्राह्मणांना सढळ हातांनी दानं दिली जात होती. आणि इतकंच नाही तर राजद्वारी सजवलेले हत्ती सुद्धा आपल्या सोंडेने राजाराणीला मानवंदना देत होते. आणि याच आनंदाच्या, उत्साहाच्या आणि जल्लोषाच्या वातावरणात, जिथे सगळं काही परंपरेनुसार अपेक्षेप्रमाणे घडत होतं, तिथे आपण त्या क्षणाकडे येतो जो या संपूर्ण सोहळ्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. बरोबर. इथे सगळं अगदी अपेक्षेप्रमाणे पारंपरिक पद्धतीने घडत होतं, पण मग एक अशी गोष्ट घडली जिचा विचारही कोणी केला नसेल, नाही का? अजिबात नाही. राज्याभिषेक झाल्यावर सिंहासनावर बसल्यानंतर शंभूराजे दरबाराकडे पाहून एक घोषणा करतात. हो. ते म्हणतात की आम्ही आमच्या भवानी तलवारीचा करिश्मा दाखवण्यासाठी, गणिमांच्या छातडांवर नाचून स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी युद्ध मोहिमेवर सतत असू. इथपर्यंत ठीक होतं. हो. एका तरुण पराक्रमी राजाकडून हीच अपेक्षा होती. बरोबर. पण या घोषणेचा पुढचा भाग अत्यंत क्रांतिकारक होता. ते पुढे म्हणतात, तेव्हा राज्यकारभाराची संपूर्ण सूत्रे अनुभवसंपन्न, कर्तव्यपरायण आमच्या राणी येसूबाई यांच्यावर सोपवित आहोत. हाच तो क्षण आहे. हो. एक क्षण विचार करा. भरलेल्या दरबारात आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी एक राजा स्वतःच्या अधिकाराचं इतकं मोठं विकेंद्रीकरण करत आहे. आणि ही साधीसुधी जबाबदारी नव्हती, संपूर्ण सूत्रे होती. संपूर्ण. याचा अर्थ राजाच्या गैरहजेरीत राज्याचे सर्व अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राणीसाहेबांना असेल. ही त्या काळातील एक अद्वितीय आणि अत्यंत पुरोगामी घटना होती. हो. आणि ही केवळ तोंडी घोषणा नव्हती. या घोषणेला अधिकृत स्वरूप देण्यासाठी, त्याला कायदेशीर मान्यता देण्यासाठी शंभूराजांनी येसूराणींना एक सुवर्ण मुद्रा दिली, एक रॉयल सील. हो. आणि त्यावर कोरलेले शब्द होते, श्री सखी राजनी जयती. या मुद्रेचा अर्थ खूप खोल आहे. श्री सखी राजनी जयती म्हणजे सखी राणीचा विजय असो. आता इथे पत्नी किंवा महाराणी किंवा सम्राज्ञी असे मोठे अधिकारदर्शक शब्द वापरलेले नाहीत. त्यांनी सखी हा शब्द निवडला आहे. बरोबर, सखी. पण सखी हा शब्द वापरण्यामागे काही राजकीय कारणही असू शकतील का? म्हणजे त्या काळातल्या सरदारांना किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना महाराणी या शब्दांपेक्षा हा शब्द अधिक स्वीकारार्ह वाटला असेल का? की यामागे काही वेगळा विचार होता? खूप चांगला प्रश्न आहे.
मला वाटतं यामागे एक सखोल विचार होता. असा आहे की महाराणी हा शब्द पद आणि नातं दाखवतो, पण सखी हा शब्द बरोबरी दाखवतो. अगदी बरोबरी, भागीदारी आणि विश्वास दाखवतो. कंपॅनियन किंवा पार्टनर या एका शब्दात शंभूराजांचं येसूबाईंकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसतो. त्या केवळ त्यांच्या पत्नी नव्हत्या, तर राज्यकारभारातील समान भागीदार, एक विश्वासू सहकारी होत्या. येसूबाईंना मुद्राधारी राणी बनवून त्यांना कायदेशीर आणि प्रशासकीय अधिकार दिले. म्हणजे त्यांचे निर्णय हे राज्याचे निर्णय मानले जातील आणि त्यावर या मुद्रेची मोहर असेल. बरोबर. म्हणजे ही घोषणा म्हणजे केवळ एक कौटुंबिक जबाबदारी नव्हती, तर ते एक प्रकारचं कॉन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट होतं. अगदी तसंच. आणि त्यासाठी शंभूराजांनी जे शब्द वापरले तेही महत्वाचे आहेत. हो. अनुभव संपन्न आणि कर्तव्यपरायण. हो. यातून हे स्पष्ट होतं की हा निर्णय भावनिक नाही, तर येसूबाईंच्या पात्रतेवर, त्यांच्या अनुभवावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर घेतलेला निर्णय आहे. म्हणजे येसूबाई या आधीपासूनच राज्यकारभारात लक्ष घालत होत्या. हो, त्यांना प्रशासनाचा अनुभव होता. त्यामुळे शंभूराजांचा हा विश्वास निराधार नव्हता. या एका घोषणेने आणि मुद्रेने येसूबाईंची भूमिका आणि स्थान पूर्णपणे बदलून गेले. त्या केवळ राजाच्या पत्नी राहिल्या नाहीत, तर राज्याच्या अधिकृत कारभारी झाल्या. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम किंवा सत्तेचं प्रदर्शन नव्हता. नाही. तो एका नवीन पर्वाची सुरुवात होती. एका बाजूला स्वराज्याच्या विस्ताराचं ध्येय होतं, ज्यासाठी राजा स्वतः मोहिमांवर जाणार होता. आणि दुसऱ्या बाजूला त्या स्वराज्याचा कारभार सांभाळण्यासाठी एक अभिनव व्यवस्था होती, जिथे राजा आणि राणी हे सत्तेचे दोन समान आधारस्तंभ होते. हो. आणि येसूबाईंना दिलेली श्री सखी राजनी जयती ही मुद्रा केवळ एक अलंकार नव्हती, तर ते त्यांच्या बुद्धिमत्तेवर, अनुभवावर आणि कर्तृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक होते. खरे. एक तरुण राजा जो स्वतः अत्यंत बुद्धिमान आणि पराक्रमी आहे, तो आपल्या पत्नीच्या क्षमतेवर इतका विश्वास ठेवतो आणि राज्याभिषेकाच्या दिवशीच तिला राज्याचे सर्वाधिकार देतो. हे त्या दोघांमधील नात्याची खोली आणि एकमेकांबद्दलचा आदर दाखवतो. या सोहळ्याने केवळ एका राजालाच नाही, तर एका अत्यंत कर्तबगार राणीलाही स्वराज्याच्या प्रमुखपदी स्थापित केले. या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. इतिहासात आपण अनेकदा राजांच्या शौर्याचा, त्यांच्या लढायांच्या कथा ऐकतो. हो. पण जेव्हा एक राजा आपल्या राज्याभिषेकाच्याच दिवशी आपल्या सखी राणीवर संपूर्ण राज्याचा विश्वास टाकतो, तेव्हा त्या दोघांच्या भागीदारीतून स्वराज्याचा कारभार कसा चालला असेल? ही भागीदारी, हा विश्वास, हे समानतेचं नातं स्वराज्यासाठी किती मोलाचं ठरलं असेल?